आज ना असा काहीतरी पसारा होता ना, ते पाहूनच मला खूप टेन्शन आलेलं. मी काय करू, कसं करू आणि कुठून सुरुवात करू हेच मला समजत नव्हतं. त्यामुळे मी एका जागी शांत बसली आणि विचार करत होती. कसला विचार ते सांगतेच तुम्हाला. छान अशी स्वामी महाराजांची पूजा केली आणि स्वामी समर्थांना उठवलं. ते आज खूप लेट झोपले, म्हणजे 9 वाजले होते. ते उठायच्या अगोदरच असे वर्कर आमच्या कामाला आले होते आणि स्वामी समर्थ उठून डायरेक्ट बेडरूममध्ये येतात आणि बघतात की कोण आले, काय आले. त्यांना माहिती होतं काम चालू आहे. लगेच दोघं बघायला आले की काय चालू आहे, कसं चालू आहे ते. त्यानंतर दोघांना फ्रेश वगैरे केलं आणि त्या दोघांना चाय नाश्ता दिला. त्यानंतर ह्या कुंड्या आम्ही टेरेसवर ठेवायच्या होत्या, त्या ठेवल्या. म्हणजे गॅलरीत जागा पाहिजे आम्हाला म्हणून. रात्री मशीन लावली होती, ते कपडे होते सुकत घालायचे. म्हटलं आता गॅलरी तर काम चालू आहे, कुठे घालणार सुकत, मग टेरेसवरती सुकत घातले. त्यानंतर हे पण वर्कर आले होते, ह्यांचं पण सगळं काम चालू होतं. मध्येच एक कुरिअरवाला आला आणि ते पार्सल देऊन गेला. सिक्रेट सांताचं गिफ्ट आहे हे, समोरच्या पप्पाने समोरसाठी घेतलेलं आहे. आणि ते पाहुणेच खूप खुश झाला, कारण त्याला किती दिवस झाले की कंपास पाहिजे होता. हाच कंपास पाहिजे होता. पप्पाने त्याला नाही म्हणून सांगितलं की हा कंपास मोठ्या मुलांचा आहे म्हणून. तर मग त्यासाठी मी घेतला तो. त्यानंतर मास्क लावला आणि मी लागले कामाला. वर्कर सगळे काम करून गेले 6 वाजता. त्यानंतर असा काहीतरी पसारा होता घरात की ते पाहूनच माझं डोकं आउट झालं की कुठून सुरुवात करू, कशी सुरुवात करू, काय करू समजत नव्हतं. सोमतला म्हटलं खाली खेळायला जा. सोमत खाली खेळायला गेला आणि तो पडला. त्याने स्वतःच क्रीम लावून घेतले, असा काय ते पसारा केला आणि तो परत खालती गेला खेळायला. मुलांना जरा सोडलं ना ते लगेच पडून काय ते काय करून येतातच. त्यानंतर मी कामाला सुरुवात केली. किचन पहिलं आवरलं आणि कुकर लावून घेतलं, कारण मुलांना पण भूक लागली होती. दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं त्यांनी पण. त्यानंतर मी सगळं आवरायला घेतलं. छान झाडू मारला, लादी पुसली. त्यानंतर कुठं जरा बरं वाटलं सगळा पसारा आवरल्यानंतर. म्हणजे किती जरी पसारा केला तर तसं राहत होतं. त्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले. त्या दोघांना भरवलं आणि त्यांना म्हटलं अंथरूण घालून दिलं झोपा म्हणून. पण ते काही झोपत नव्हते, त्यांना खेळायचं होतं. त्यांचा फ्रेंड आला होता, त्याच्यासोबत त्यांना खेळायचं होतं. पप्पाची वेट करत होते, का 2 दिवस झाले ह्याने पप्पाला पाहिलं नाही आहे. कारण पप्पा जेव्हा झोपतात तेव्हा येतात आणि जेव्हा झोपलेले असतात तर सकाळी निघून जातात. पप्पांचा 2-3 दिवस झाले टाईम चेंज झाला आहे आणि मुलांना त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला भेटत नाही आहे. आता वाजले 10. चलो बाय बाय, गुड नाईट.